Hello friends, how are you? I am Sri Kale BS, Sri Shambho Mahadev Devasthan Trust Fursungi संचालित न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी तालुका हवेली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं बी एस काळे सर यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन यामधील concept of quadratic equation, how to decide given equation is quadratic equation, how to write the general form of quadratic equation, and verify given value of variable is the roots of given quadratic equation. एवढ्या कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण त्या पुढील उपघटकाचा म्हणजेच मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा स्टडी करणार आहोत. व्हॉट इज द मेथड्स टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 मेथड या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सॉल्व करताना अभ्यासायचे. चला पाहूया कोणत्या मेथड आहेत. फर्स्ट, फॅक्टरायझेशन मेथड. सेकंड, completing square method. Third, formula method. Then today we have to learn factorization method. Which is factorization method? How to learn? How to find the solution of quadratic equations by using factorization method. In this method, we factorize the polynomial on LHS and make use of property. My dear students, you remember this property. This property is most important to solve the quadratic equation by using factorization method. Which is property? If the product of two numbers is 0, then at least one of them is 0. ही प्रॉपर्टी फार महत्त्वाची आहे की जी 9वीत आपण अभ्यासलेली आहे. त्याच प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला या फॅक्टरायझेशन मेथडमध्ये करावायचा आहे. कुठल्याही 2 नंबरची गुणाकार हा जर 0 असेल तर त्यापैकी प्रत्येकापैकी एक नंबर 0 असू शकतो. ही प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, when we solve the quadratic equation, you remember following steps. Which are steps? First steps, write the given equation in the general form or standard form. It means ax square plus bx plus c is equal to 0. This is general form. You remember that when we solve the quadratic equation, first you write the given quadratic equation in general form. It means you take all terms, you take LHS side and right side always 0. Second step, find the two linear factor of the LHS of the equations. याचा अर्थ काय? दिलेल्या टर्ममधील जी LHS आहे त्याचे फॅक्टर पाडायचे. ते 2 फॅक्टर लिनियर फॉर्ममध्ये आपल्याला मिळतील. थर्ड स्टेप, इक्वेट ईच लिनियर फॅक्टर टू 0. प्रत्येक फॅक्टर बरोबर आपण 0 ठेवायचं आहे. फोर्थ, सॉल्व 2 लिनियर इक्वेशन्स. दिस द सोल्युशन ऑफ सेट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला त्या 2 किमती त्या चलाच्या मिळतील आणि त्या किमती म्हणजेच
दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा मुळे, म्हणजेच आपण त्याला रूट्स म्हणतो. अशा प्रकारे ह्या 4 स्टेप आपल्याला प्रत्येक उदाहरण सोडवताना वापराव्या लागणार आहेत. चला पाहूया हाऊ टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं इयत्ता 9वीमध्ये आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचे फॅक्टर कसे पाडायचे हे समजून घेतलेलं आहे. त्याची थोडंसं रिकॉल करूया. लास्ट इयर you have studied the methods to find the factors of quadratic polynomial like x square minus 4x minus 5, comma 2m square minus 5m, comma a square minus 25. These are the examples in previous years. Try the following activity and revise the same. ह्या ॲक्टिव्हिटीच्या द्वारे आपण त्याचे रिव्हिजन करणार आहोत. ही ॲक्टिव्हिटी मुद्दाम मी सोडवून दिलेली नाही आहे, कारण हा जर भाग तुम्हाला सोडवता आला तर निश्चित तुम्हाला पुढचा हातचा घटक समजेल. म्हणून मी फक्त तुम्हाला व्हिडिओद्वारे गायडन्स करतोय. तुम्ही ॲक्च्युली ही वहीमध्ये ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे, याचे फॅक्टर फाईंड करायचे आहेत, आणि हे फॅक्टर जर तुम्हाला फाईंड करता आले तर तुम्हाला पुढचा जो घटक आहे तो सहज समजेल. बघूया. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5. You remember that? You find the factor. Last term minus 5. Find the factor minus 5 and plus 1. Therefore, you write the second step, x square minus 5x plus 1x minus 5. Then you take the common x into bracket x minus 5 plus 1 into bracket x minus 5. X minus 5 into another bracket x plus 1. These are the factors of given polynomial x square minus 4x minus 5. Similarly, you solve this example, then you find the factor. Then third example is also by using a square minus b square formula. You have to learn previous year. Then by using this formula, you find the factor. A square minus 5 square means a plus 5 into another bracket a minus 5 a plus 5. अशा प्रकारे ही उजळणी जर तुम्ही छानपैकी केली, समजून घेतली, तर आपल्याला आता पुढचा घटक समजणं किती सोपं आहे. चला पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, मी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यातलं एक एक एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. फर्स्ट एक्झाम्पल, एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. सेकंड, 3x स्क्वेअर मायनस x minus 10 is equal to 0. And third example, 3y square minus 15y. Fourth, x square is equal to 3. And fifth, 6 root 3x square plus 7x is equal to root 3. विद्यार्थी मित्रांनो, हे 5 उदाहरणं मी घेतलेले आहेत आजच्या आपल्या अभ्यासासाठी. ती प्रत्येक उदाहरण कसं सोडवायचं हे आपण आज पाहणार आहोत. चला पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ टू write the solution of given example. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत दिलेले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आहे तसं अगोदर आपल्या उत्तरपत्रिकेत मांडायचं. एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इज इक्वल टू 0. देन यू रिमेंबर द स्टेप्स. पहिली स्टेप, सगळी टर्म LHS आणि राईट साईड ऑलवेज 0. ऑलरेडी या प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळं आहे तशी स्टेप घेणार आपण. आता काय करा, हे जे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे LHSचं, त्याची कॉन्स्टंट टर्म 13, याचे 2 फॅक्टर असे घ्या की त्यांची ॲडिशन ही मधली टर्म आली पाहिजे आणि त्यांचा प्रॉडक्ट हा शेवटची टर्म आली पाहिजे. पण लक्षात ठेवा, चिन्हाचा विचार करा. चिन्हाचे नियम जर व्यवस्थितरित्या आपण लक्षात घेतले, समजून घेतले, तर या उदाहरणाचे कुठेही आपले मार्क जात नाही. चला पाहूया हे प्लस 13चे फॅक्टर कसे पाडायचे ते. आता या प्लस 13चे फॅक्टर नेमके कोणते घ्यायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्याचे फॅक्टर अनेक असू शकतात. 13चं 1 असू शकेल, 13 into 1. त्यानंतर आपल्याला दुसरं मला वाटतंय 13 1च येणार आहे. -13 -1. पहा, फॅक्टर पाडताना काय काळजी घ्यायची आहे. या दोन्हीचा गुणाकार
ती टर्म आली पाहिजे आणि या दोन्हीची ॲडिशन विथ साईन मिडल टर्म आली पाहिजे. बघा -13 -1 यांची ॲडिशन केली तर -14. हा मिडल टर्मचा जो कोइफिशियंट आहे ना तो यांच्या ॲडिशन इतका आला पाहिजे विथ साईन, आणि यांचा प्रॉडक्ट हे शेवटचे लास्ट टर्म हे आली पाहिजे. तरच तुम्ही पाडलेले किंवा तुम्ही घेतलेले जे अवयव आहेत फॅक्टर आहेत ते एकदम करेक्ट आहेत. चला बघूया सेकंड स्टेप. m², फर्स्ट टर्म यू राईट ऑलवेज ॲज इट इज. देन second term remove and at this place you write these two factors with attach the variable. Therefore m² -13m -1m plus last term as it is equal to 0. लक्षात ठेवा दुसरी स्टेप लिहिताना पहिली टर्म आणि लास्ट टर्म ॲज इट इज आणि मधली टर्म काढायची. त्याच्या जागी हे जे तुम्ही फॅक्टर घेतलेत ते फॅक्टर घ्यायचे आहेत विथ साईन. आता आपण पुढची स्टेप कशी मांडायची पाहूया. नेक्स्ट स्टेप यू टेक द कॉमन m इंटू ब्रॅकेट m -13 -1 इंटू ब्रॅकेट m -13 इज इक्वल टू 0. देन यू राईट थर्ड स्टेप m -13 into another bracket m -1. My dear students, remember these steps and you recall the property of product of two term is 0. Then we write each term is 0. By using this property, you write the next step m -13 is equal to 0 or m -1 is equal to 0. Therefore, m is equal to 13 or m is equal to 1. Therefore, we have to get solution 13 and 1 are the roots of the given quadratic equation. लक्षात ठेवा ह्या शेवटच्या स्टेपला खूप महत्त्व आहे. त्याला आपण 1 मार्क्स ठेवलेला असतो. त्यामुळे हे विद्यार्थी स्टेप लिहायचं विसरतात. तुम्ही विसरू नका. शेवटचं ॲन्सर लिहिणं फार महत्त्वाचं आहे. चला आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. 3x² -x -10 इज इक्वल टू 0. विद्यार्थी मित्रांनो या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज विदाउट 1. एक सोडून दुसरा कुठलाही अंक जेव्हा स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट असतो तेव्हा नेहमी लक्षात ठेवा त्या कोइफिशियंटनं शेवटची जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आणि त्याचे फॅक्टर पाडायचे असतात. ही गोष्ट मात्र तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. चला बघूया. पहिल्यांदा ते इक्वेशन आहे तसे ॲन्सर शीटमध्ये लिहा. 3x² -x -10 इज इक्वल टू 0. देन यू टेक द प्रॉडक्ट. बघा 3 into -10 we have to get -13 and then you find two factors such that you take these two factors addition is middle term of coefficient and you take the product of last term. Therefore you see the factor -6 and 5. आता तुम्ही म्हणाल सर हेच फॅक्टर का घेतले? 15 आणि 2 हे सुद्धा घेऊ शकता. हो फॅक्टर आहेत, परंतु ते फॅक्टर घेताना आपली कंडिशन कोणती आहे ते आपल्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. त्या दोन्ही फॅक्टरचा गुणाकार शेवटची टर्म आली पाहिजे, ती सॅटिस्फाय व्हायला पाहिजे आणि त्या दोन्हीची ॲडिशन विथ साईन हे मिडल टर्मचा कोइफिशियंट आला पाहिजे. आणि ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्ही निवडलेले जे फॅक्टर आहेत ते बरोबर असतात. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल हाऊ टू डिसाइड फॅक्टर ऑफ गिवन लास्ट टर्म. देन वी राईट द सेकंड स्टेप. 3x² -6x + 5x -10 इज इक्वल टू 0. या स्टेपकडे जर निरीक्षण केलं तर लक्षात आलं असेल तुमच्या पहिली टर्म ॲज इट इज, मधली टर्म काढून टाकायची आहे आणि त्याचे हे दोन फॅक्टर आहे तसे चिन्हासहित मांडायचे आणि त्याला
आपल्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबल अटॅच करायचं आणि लास्ट टर्म ॲज इट इज इक्वल टू 0. ही स्टेप जर तुमच्या लक्षात आली तर पुढचं ॲन्सर काढणं खूप सोपं आहे. आता आपण काय करतो, 2-2चे गट करतो आणि कॉमन काढतो. बघा, यू टेक द कॉमन 3x अँड राईट द इन ब्रॅकेट x मायनस 2. आता हे कसं कॉमन निघालं आहे पहा. 3x स्क्वेअरमधून 3 कॉमन, एक्स स्क्वेअरमधून x कॉमन, राहिला इथं x ॲज इट इज, मायनस 3नं 6ला डिवाईड केलं, 2 आलं आणि x कॉमन काढलेलं आहे, त्यामुळे ही टर्म ही x यातमधून रिमूव्ह झालेलं आहे. त्याबरोबर देअरफॉर 3x इंटू ब्रॅकेट x मायनस 2 प्लस यू टेक द कॉमन 5 इंटू ब्रॅकेट x मायनस 2. विद्यार्थी मित्रांनो, या स्टेपकडे जर तुम्ही पाहिलं तर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कॉमन काढतो मागच्या टर्ममध्ये जो ब्रॅकेट असतो तोच ब्रॅकेट नेहमी पुढच्या टर्ममध्ये असतो प्रत्येक उदाहरणामध्ये. हे तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर असं नाही आलं तर आपलं कॉमन काढण्याची स्टेप चुकलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. देअरफॉर वी हॅव टू राईट नेक्स्ट स्टेप 3x प्लस 5 into another bracket x minus 2 is equal to 0. Therefore, by using this property, you have to learn previous year product of two term is 0. Then we write each term equal to 0. By using this property, you have to write 3x plus 5 is equal to 0 or x minus 2 is equal to 0. Then you simplify 3x is equal to 0 minus 5 or x is equal to 0 plus 2. पद ट्रान्सफर केली, साइन चेंज झालं. देअरफॉर x is equal to minus 5 upon 3 or x is equal to 2. Therefore, we have to get solution minus 5 upon 3 and 2 are the roots of the given quadratic equation. In this way, we have to get solution of given quadratic equation by using factorization method. My dear students, we have to learn third example. You see the third example. I change this example. थोडंसं वेगळं उदाहरण घेतलेलं आहे. मी आता कॉन्स्टंट टर्म याच्यात घेतलीच नाही आहे. आणि ज्यावेळेस कॉन्स्टंट टर्म नसते त्यावेळेस फॅक्टर कसे पाडायचे की ज्याला आपण बाय युजिंग टेकिंग कॉमन मेथड, कॉमन टर्म त्याचा यूज करायचा आहे फक्त. फर्स्ट वी राईट 3y² इज इक्वल टू 15y. देन वी टेक द 3y² minus 15y is equal to 0. Then you take the common 3y into bracket y minus 5 is equal to 0. Therefore, 3y is equal to 0 or y minus 5 is equal to 0. Therefore, y is equal to 3 transfer 0 upon 3 something, we have to get 0. Y is equal to 0 or y is equal to 5. Therefore, we have to get solution 0 and 5 are the roots of the quadratic equation. In this way, we have to solve example by using factor method. Then we have to learn fourth example. X² is equal to 3. Solution x² is equal to 3. You transfer 3 left side. X² minus 3 is equal to 0. Therefore, by using factorization method, x² minus 3, you factor. x² minus 3 means root 3 square is equal to 0. Therefore, by using the formula, you have to learn previous year, a² minus b² is equal to a plus b into another bracket a minus b. By using this formula, you write this. Next step, x plus root 3 into another bracket x minus root 3 is equal to 0. Then by using property, therefore x plus root 3 is equal to 0 or x minus root 3 is equal to 0. Then you simplify, x is equal to minus root 3
or x is equal to root 3. Therefore, minus root 3 and plus root 3 are the roots of the given quadratic equation. Then we learn next example, 6 root 3 x square plus 7x is equal to root 3. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा हे उदाहरण विद्यार्थ्याचं परीक्षेमध्ये सोडवताना अडचणी येतात, कारण विद्यार्थी रूट 3 रूट 2 रूट 5 आलं तर विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो. परंतु घाबरू नका, काही अडचण नाही. आपल्या नेहमीच्या पद्धतीनं आपण स्टेप मांडत जाऊया. पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये मांडून घेऊया. पहिल्यांदा ते इक्वेशन आहे तसं क्वेश्चन पेपरमधलं आन्सर शीटमध्ये मांडायचं. देन यू सिम्प्लिफाय, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये मांडून घेतलं. पहा, मी सगळ्या टर्म LHSला घेतले. आता याच्यामध्ये लास्ट टर्म बघा रूट 3 आहे. याचे फॅक्टर आपल्याला डायरेक्ट नाही पाडता येत, कारण तुम्हाला माहीत आहे पाठीमागच्या उदाहरणावरून अभ्यास केला आहे तुम्ही. एक्स स्क्वेअरच्या टर्मला जर कोइफिशियंट 1 सोडून दुसरा कुठलाही असेल तर त्यांना आपण काय करतो, लास्ट टर्मला मल्टिप्लाय अगोदर करतो आणि तो जो येणारं प्रोडक्ट आहे त्याचे आपण फॅक्टर पाडत असतो. हे मात्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. चला, 6 रूट 3 इंटू रूट 3 इथं मी डायग्रामॅटिकली दाखवलं आहे. पहा, 6 रूट 3 इंटू मायनस रूट 3 इज इक्वल टू, वी हॅव टू गेट minus 18. Then you factor this term. या -18चे 2 असे फॅक्टर पाडा की त्यांची ॲडिशन मिडल टर्म आली पाहिजे, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल, आणि यांचा प्रॉडक्ट मात्र लास्ट टर्म आलं पाहिजे. लास्ट टर्म आता आपण रूट 3 नाही विचारात घेणार, -18 विचारात घेणार. आणि म्हणून 9 दोन्ही 18 आणि 9तनं 2 गेले 7, तर याचं उत्तर येते 7. म्हणजे आपण पाडलेले फॅक्टर एकदम बरोबर आहेत, म्हणायला काही हरकत नाही आहे. चला, पुढची स्टेप, हाऊ टू फाइंड 6 रूट 3 एक्स स्क्वेअर प्लस मिडल टर्म रिमूव्ह 9x मायनस 2x मायनस लास्ट टर्म ॲज इट इज. आता लास्ट टर्म तुमच्या प्रश्नामधली जी दिलेली आहे ते आहे तशी घ्यायची असते. हे 18 नाही मांडायचं, याचे आपण फॅक्टर पाडण्यासाठी फक्त उपयोग करतो. तुमच्या इक्वेशनमध्ये जी लास्ट टर्म आहे ती ॲज इट इज आहे तशी घ्यायची, इज इक्वल टू 0. इथं मात्र तुम्ही हायलाईट करणं फार गरजेचं आहे. आता काय करा, प्रत्येक 2-2चे ग्रुपमधून कॉमन काढा. देन वी राईट द नेक्स्ट स्टेप. we have to take common 3 root 3 x into another bracket 2x plus root 3 minus 1 into another bracket 2x plus root 3 is equal to 0. Therefore, 2x plus root 3 and another bracket 3 root 3x minus 1 is equal to 0. Then by using the property, we have to write each term equal to 0. Therefore, 2x plus root 3 is equal to 0, or 3 root 3x is minus 1 is equal to 0. Therefore, 2x is equal to minus root 3, or 3 root 3x is equal to 1. Therefore, x is equal to minus root 3 upon 2, or x is equal to 1 upon 3 root 3. Therefore, we have to get solution minus root 3 upon 2 and 1 upon 3 root 3 are the roots of the given quadratic equation. अशा प्रकारे आपण वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कशी सोडवायची ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं अभ्यासलेली आहेत. हा घटक अतिशय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एक एक्झाम्पल परीक्षेमध्ये डेफिनेटली विचारलं जातं, त्यामुळे याचं सराव तुम्ही भरपूर करणं गरजेचं आहे. अशीच तुम्ही पाठ्यपुस्तकातली उदाहरणं सोडवू शकता, सराव करू शकता. आपण आज इथंच थांबूया. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि माझे नवनवीन व्हिडिओ जे पाहण्यासाठी माझ्या BS काळे सर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.